पुणे महापालिकेसाठी अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या चर्चा आहेत। महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी चाचपणी सुरू आहे। अजित पवारांनी बंटी पाटलांसोबत फोनवरून चर्चा देखील केली असल्याचं समजतंय। काँग्रेसला सोबत घेण्यासाठी ही फोनवरून चर्चा सुरू असल्याचं समजतंय। त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीसोबत मोट बांधण्याचे प्रयत्न केले जात आहेत का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळावं, मात्र पालकमंत्रीपदाचा निर्णय तीनही नेत्यांनी मिळून घ्यावा, अशी सावध भूमिका आता मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलेली आहे। महाडच्या पालकमंत्री पदाच्या बाबतीमध्ये देखील माझी भूमिका मी अनेक वेळा स्पष्ट केलेली आहे। रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेला मिळालं पाहिजे असा आग्रह करणारा मी शिवसैनिक आहे, परंतु याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी बसून घ्यायचा आहे आणि तो त्यांनी लवकरात लवकर घ्यावा ही तुमच्या मार्फत मी त्यांना विनंती करतो। तिकडे मंत्री नितेश राणे मोठा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत आहेत। गप्प होतो, पण आता वेळ आली आहे, काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतील। यावरून आता नितेश राणे नेमका कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर त्यांनी हे ट्वीट केलेलं आहे, गप्प होतो पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी, पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात, पण आता ती वेळ आली आहे, असं ट्वीट नितेश राणेंनी केलं। महाराष्ट्रात धुरंधर कोण हे भाजप नाही तर जनता ठरवेल। धुरंधर हे फुगवलेलं सुजवलेलं काल्पनिक पात्र असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय। तर फडणवीस धुरंधर, उद्धव ठाकरे रहमान डकैत आहेत, हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईल, असा पलटवार मात्र नवनाथ बन यांनी राऊतांवर केला। बघा, धुरंधर हे पात्र जे आहे, या पात्राविषयी तुम्हाला कल्पना आहे, हे फुगवलेलं पात्र आणि सुजवलेलं पात्र आहे, काल्पनिक पात्र आहे। धुरंधर आहे, ते खरं पात्र नाही आहे। त्यातलं खरं पात्र कोणतं असेल तर रहमान डकैत, हे त्यातलं खरं पात्र आहे। आता भारतीय जनता पक्षाला मुंबईची लॅरी करायची असेल, लॅरी, तर ते अशी धुरंधर धुरंधर अत्यंत खोटं पात्र आहे, सुजवलेलं आणि फुगवलेलं पात्र आहे धुरंधर। या देशामध्ये धुरंधर कोण, महाराष्ट्रात धुरंधर कोण, हे भाजपा ठरवू शकत नाही, जनता ठरवेल। आणि ज्या बनावट पद्धतीनं कालचे निकाल लावले गेले, जे बिहारमध्ये झालं तेच काल नगरपालिका निवडणुकात झालं, बाकी काय। आता महापालिका निवडणुकीमध्ये धुरंधर देवेंद्रजी फडणवीसच आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध होईल। आणि रहमान डकैतची भूमिका कोण निभावतंय, तर उद्धवजी ठाकरे रहमान डकैतची भूमिका निभावतात। त्याचं कारण काय, छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या विरोधात ज्यांनी याचिका दाखल केली होती, नामांतराला ज्यांनी विरोध केला होता, त्या लोकांना मातोश्रीवर प्रवेश दिला जातो आणि उभाटा गटामध्ये त्यांना सामील करून घेतलं जातं। याचाच अर्थ रहमान डकैतच्या भूमिकेत दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे आणि संजय राऊत गेलेले आहेत। आणि धुरंधर हे देवेंद्रजी फडणवीसच आहेत, याच्यावर आम्ही म्हणत नाही, महाराष्ट्रातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलंय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।